नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आपण सर्वजण कशा आहात? मजेत ना? आणि मजेत असायला पाहिजे। तर मंडळी, आपण मागच्या वर्षी ज्याप्रमाणे पुणे आळंदी असा जो प्रवास केला होता तोच प्रवास आपण करणार आहोत। आषाढी एकादशी निमित्ताने आपण हा प्रवास करत असतो। तर मंडळी, आपण पुणे आळंदी येथील भोसरी या गावामध्ये वारकरी मंडळींसोबत काही सुखाचा क्षण अनुभवणार आहोत आणि तिथून संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान मंदिर, वैकुंठपुरी मंदिर आणि गाथा मंदिर पाहणार आहोत। तर आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि भक्तिमय आता वातावरण राहणार आहे। आणि व्हिडिओ जर आवडले तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आज आपण घरातून निघालो आहोत आणि सकाळी 4:45 झाले आणि कालोख आहे। हे प्रल्हाद भाऊ आलेत, हे बघा प्रल्हाद भाऊ आलेत। गाडी आली, आपली गाडी आली। गाडीमध्ये बसल्यानंतर आपण सर्व मंडळीचा परिचय करून घेऊया। या शेठ लोक या। तुम्हाला काय उठून आणलं? अरे उठून आम्ही देऊन 5 वाजता बसलो। नमस्कार नमस्कार। दरवाजा बंद करा। नमस्कार माऊली। नमस्कार नमस्कार। नवीन ड्रेस वाल्यांचा पहिला फोटो घ्या। गणपती बाप्पा। बघा प्रशांत भाऊजी हात करा। नमस्कार। अविनाश बुवाजी, हे आहेत आमचे भावेश बुवाजी, प्रल्हाद, अनिल बुवाजी। नमस्कार नमस्कार महाराज। नमस्कार 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 भाऊ। समोस आणलास काय? समोस आणि सर्व मंडळी आपल्या गावचीच आहे, रानवडे गावची। तर चला मग आता प्रवासाला सुरुवात करूया। आता नाश्ता चालू आहे, नाश्ता। घ्या खा या नाश्त्याला या। हा सिद्धेश भाऊ, आपण हो सिद्धेश भाऊ इकडे बघा। इकडे लपायचं नाही, लाईव्ह दिसणार तुम्ही आता लगेच। हे बघा, हे सिद्धेश भाऊ आहेत। सिद्धेश भाऊ सांगा जरा, आपण आळंदीला जात आहोत तर तुमचा जो अनुभव सांगा। गेल्या वर्षी पण आपण आळंदीला गेलो होतो। आळंदीला माऊली ना भेटत जात आहोत, दरवर्षी जातो आम्ही। हा संजय बुवाजी, नंतर नाही, सध्या काय गाराव पडलेला गारवा। सध्या गारवा पडलेला, सध्या गारवा आहे, नंतर सांगतो। आपण भोसरी गावात पोहोचलो आहोत। पुणे येथील भोसरी या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि ही पहा आपली मंडळी उतरत आहेत। आता आपल्याला मानोजकर महाराजांच्या घरी जायचं आहे आणि तिथे थोडं कार्यक्रम होईल छोटं आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा मठाकडे जायचं आहे।
हे आहेत प्रल्हाद भाऊ. हे बघा प्रल्हाद भाऊ. हा प्रल्हाद भाऊ काय बोलताय? नमस्कार. नमस्कार नमस्कार. आता आपल्याला इथून का हे छोटा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग आपल्याला पुढे जायचं आहे ना मठाकडे. आपल्या संप्रदायातील मानोतकर महाराज राहतात जवळपास. त्यांचा इथे आग्रह असतो नाश्ता पाणीचा. दरवर्षी असतो. नाश्ता पाणी करू दरवर्षीला असतो. नाश्ता पाणी करून भोसरीच्या जावी सेवाभावासाठी जायचं आहे. आपण मानोतकर महाराजांच्या घरी पोचलो आहोत आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. जलजीवाचा उद्धार करायचा असेल तर एका नामसकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्माते. एका नामाव्यतिरिक्त तुम्हाला आम्हाला कुठलीही सद्गती प्राप्त होऊ शकत नाही असा अनेक साधू संतांचा महती आहे, त्यांचं सांगणं आहे. आणि आपण पण त्यांच्या रस्त्याने जायचं आहे की एकदा का आपण या क्षेत्रामध्ये उतरलो, गुरुमाऊलीच्या सानिध्यात आलो की आपलं एक पहिलं कर्तव्य राहतं त्यांच्या बोलाप्रमाणे वागणं. गुरुमाऊलीच्या बोलाप्रमाणे वागणं. जो ज्याने हा पोट पाळलाय त्याला परमात्मा सुलभायला शिकवलं आहे. तर आपण सर्वांनी एक भगवंताचं चिंतन, ही आपली सेवा आहे. खरी म्हणजे चिंतन हीच सेवा आहे. आणि चिंतन करता करता आपल्याला त्या प्रभू साक्षात्कारापर्यंत पोचायचं आहे की देवाचा अनुभव घ्यायचा आहे. देव कसा आहे, केवढा आहे, कुठं राहतो, काय करतो, आपण या गोष्टीचे अज्ञानी होतो. तर सद्गुरू माऊलींच्या कृपेने तुम्हा आम्हाला हे सगळं सुलभ करून दिलेलं आहे त्यांनी. आणि सुलभ केल्यामागं तुमचं आमचं परम भाग्य. त्या अनेक जन्माची पुण्याही असते आपली, त्या काही जन्माची नाही. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून केल्यावर अनेक जन्माची पुण्याही असल्याशिवाय मनुष्य या मार्गाकडे वळत. पुण्याचा साठा असल्याशिवाय भगवंताचं चिंतन आहे त्याच्या मुखामध्ये येत नाही. अरे भगवंताचं चिंतन मुखात येणं हे सगळ्यात मानोतकर महाराजांच्या इथं खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला. भाऊ पांडे महाराज यांचं प्रवचन झालं थोडक्यात. आणि आपण तिथून निघालो आहोत. आता आपण मठाकडे जाणार आहोत. तर चला मग तिकडे जाऊ. चला चला चला. अरे चल बाबा, का आपल्या गाडीकडून थांबणार आहे काय? घ्या घ्या ना, घ्या घ्या. कांदापोहा पण 2 वेळा खाल्लो कांदापोहा जास्त खाल्लं म्हणून आता टाइम थांबलो काय रे? स्वीट पण स्वीट 5-6 एकदम एकदम. हे आहे संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आणि येथेच मठ आहे. आणि आपण मठाजवळ पोहोचलो आहोत. इथे वारकरी अन्नप्रसाद करत आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये प्रवचन आणि भजनाला सुरुवात होईल. वारकरी लोकांची सेवा आमच्यातून घडणं हे महत् पुण्याचं काम आणि हे पुण्य आमच्याबद्दल असल्यामुळे आम्हाला योग प्राप्त झालेला आहे. सगळे म्हणतात की माणूस स्वार्थी आहे. स्वार्थी तोच आहे ज्यानं स्वतः अर्थ समजून
समजून घेतला. स्वार्थी म्हणजे वाईट नाही, स्वतःचा अर्थ समजून घेणं, परमार्थ समजून घेणं, परमार्थ समजून घेणं आणि आपल्या जीवनाची गती गुणदूर करणं हे आमचं आधी कर्तव्य आहे. कुंडली करणे महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. काय जोरा माऊली जाणेकर महाराज की जय. अहो या तो महाराज बुद्धा जोरा माऊली जाणेकर महाराज की जय. आता गुरुवर्य पर्वतकर साहेब ग्रुप मुंबई यांचं भजन होईल. सद्गुरु पांडुरंग मूर्ती भजन करता करता अन्नप्रसाद करूया आणि अन्नप्रसाद झाल्यानंतर आपल्याला पुढे वाटचाल करायचं आहे. देहूला जायचं आहे. संत तुकाराम महाराजांच्या भेटीला जाऊया.
या 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 अविनाश भाऊ या या संजूदा या माऊली या या चला चला हा चला देऊ देऊ देऊगाव देऊगाव हा या माऊली हा माऊली हा चला तर मित्रांनो आपण इथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर 14 टालकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देहूगाव येथे आता आपण पोहोचलो आहोत आणि आता आपण या गेटच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. जे 14 टालकरी होते ते संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातले सेवेकरी होते असे म्हटले जाते. या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा इथे एक मंदिर आहे देऊचा चिंतामणी. हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आणि गणपती बाबा बघा किती छान दिसते. वाहन उंदीर मामा छान आहे. त्याला चाय घ्यायला जायचं आहे. इंद्रायणी वडापाव मिसळ या हॉटेलमध्ये आपण जात आहोत आणि हे आहेत आपली मंडळी. आता आपण चहा प्यायला जाऊया. चहा घ्यायला आलो चहा घ्यायला. टी टाइम झालेला आहे. मिसळ पाव 60 डोक्यात मिसळ खाल्ल्यात 20 रुपये आहे. मिसळ पाव 60 रुपये. दोघात मिसळ खाल्ल्यानंतर 20 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. बाकी हा चहा प्यायला चहा प्यायला चहा घ्यायला चहा. या मीटिंग मध्ये घ्या. मीटिंग मध्ये विषय घ्या. काय संजूदा कशी चहा आहे? हा कडक. चला भाऊ चहा कशी आहे? सुंदर अति सुंदर. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी दुकानं आढळतील. तेथे आपल्याला विविध प्रकारच्या माळा टाली संत तुकाराम महाराजांची मूर्ती राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. आणि हा आहे मुख्य मंदिर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान. आणि संत तुकाराम महाराज हे गरुडावर विराजमान आहे. अशा प्रकारचं इथे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे मंदिराच्या बाहेर LED लावलेले आहे. जर कोणाला मंदिराच्या आतमध्ये जाणे शक्य नसेल तर ते बाहेरूनच दर्शन घेऊ शकता. आता आपल्याला जायचं आहे संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान मंदिर. तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया. आणि हे पहा आपण पाहू शकता वारकरी मंडळी बघा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर. संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 आणि प्रयाण इसवी सन 1649 साली झाला आहे. आणि हे पाहू शकता संत तुकाराम महाराजांचं हे या घरी राहत होते. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. काटेची
आणि या मंदिराचं बांधकाम हे पहा किती छान पद्धतीने केलं आहे. हे जुनं बांधकाम आहे, लाकडी बांधकाम आहे, पण छान पद्धतीने केलं आहे. आणि हे बांधकाम जसंच्या तसंच आहे. आता आपण आपल्या तुकोबारायांचं दर्शन घेऊया. इथे फोटो काढणं सक्त मनाई आहे. हे आहे शिळा मंदिर. काही उर्मट लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी डोहात बुडवल्या गेल्या. त्यामुळं आपले तुकोबाराय खूप दुःखी कष्टी होऊन इंद्रायणी नदी डोहाकाठी ज्या शिळेवर बसून राहिले त्या शिळेचे मंदिर म्हणजेच हे शिळा मंदिर आहे. चला आता आपण इंद्रायणी नदीकडे जात आहोत. इंद्रायणी नदीचं दर्शन घेऊया. प्रल्हाद भाऊ आहेत पुढे. कुणाला माळा वगैरे घ्यायच्या असेल, मूर्त्या घ्यायच्या असतील तर इथे आपल्याला भेटतील. व छान माळ आहेत, मूर्ती पण छान आहेत. विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज. अगं की ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कशी आहे हो? हा ती वाली मूर्ती ती किती? 1,500. ती पण छान आहे. काकी ही कशी आहे हो मूर्ती? 1,000 रुपये. छान आहे. उसाचा रस कसा आहे? उसाचा रस एनर्जी वाढली. अरे एक नंबर. आज राहुल भाई कसा आहे उसाचा रस? कसा आहे? हा एक नंबर ना. घटघट आहे, घटघट. लस्सीदार काय एक सुरका मारून दाखवा बघू द्या कसा आहे. हा कडक कडक. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, वैकुंठ गमन स्थान, गोकुळपुरा. वैकुंठ गमन मंदिर आहे. हे बघा वैकुंठ गमन मंदिर. गर्दी कमी, उद्या गर्दी जास्त आहे. प्रयाणकाली देवे विमान पाठविले, कलीच्या काळामाजी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळ संता तोषविले. संत तुकाराम महाराजांचं कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर संत तुकाराम महाराज हे गरुडावर बसून सगुण रूपामध्ये वैकुंठाला गेले असं म्हटलं जातं. तेच हे वैकुंठ गमन मंदिर. आणि हा आहे नांद्रुकी वृक्ष. आजही हे वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर 12:02 तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि त्याची अनुभूती हे सर्व भक्तजन घेत असतात. अजून हा वृक्ष जसाच्या तसाच आहे आणि अवाढव्य असा हा वृक्ष नांद्रुकी वृक्ष.
इथे आपल्याला पाहायला मिळते की संत तुकाराम महाराजांचं जीवनामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत त्यांचे चित्र स्वरूपामध्ये रेखाटलं गेलं आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनातील हे काही प्रसंग आहेत ते येथे रेखाटले आहेत. आणि या छायाचित्रामध्ये संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन जातेवेळीचं हे दृश्य. भजन गातेवेळी भगवंताचं नामस्मरण करतेवेळीचं हे दृश्य. तुकाराम महाराजांना गाथा जशाच्या जशा पाण्यातून परत मिळाल्या त्याचं हे दृश्य छान पद्धतीने रेखाटलं आहे. संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. अशा प्रकारचं हे दृश्य. आणि इथे नांदरुकीचं हा वृक्ष आहे आणि आपली मंडळी दर्शन घेते वेळेस हा आहे नांदरुकीचा वृक्ष. आता आपल्याला गाथा मंदिराकडे जायचं आहे. चला. हा आहे गाथा मंदिर, भव्य असा मंदिर. तुकाराम महाराजांची संत तुकाराम महाराजांचं हे गाथा मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये गाथा ज्या लिहिलेल्या आहेत ना त्या संगमरवी दगडावरती कोरलेल्या आहेत. आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी आपण गाथा मंदिरात पोहोचलो आहोत. आणि हे गाथा मंदिर फक्त मंदिर नसून अभंगाचा वैचारिक ठेवा आहे. हे आहेत आपले तुकोबाराय. तुकोबारायांचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या डाव्या साईडला आलो आहोत. आणि हे 450 अभंग या संगमरवरी दगडावरती जसेच्या तसे लिहिलेले आहेत आणि ते अविश्वसनीय आहेत. इकडे मंगलाचरण लिहिलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुलसी हारगाळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. एकंदरीत संत तुकोबारायांनी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. येथे छतावर आपण पाहू शकता की संत तुकाराम महाराजांचे प्रत्येक युगात असलेले विविध रूप आणि त्यांचे आराध्य यांचे शिल्प आहेत. एकंदरीत गाथा मंदिर हा भक्तिभावाने गजबजलेला तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येऊन तुकोबांच्या पायावर डोकं टेकवत असतात. आता आपण येथे बाहेर उभ्या असलेल्या आणि गळ्यामध्ये विणा घेतलेल्या माऊलींचं दर्शन घेऊया आणि परतीच्या प्रवासाला आता आपण निघूया. तर मंडळी, देवदर्शनाचा हा भाग आपण येथे संपवत आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.